नमस्कार, मी स्नेहा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण मच्छीचं कालवण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो, तर आज आपण मांदेलीचं आटवण बघणार आहोत। सिंपल रेसिपी आहे आणि त्याच्यामध्ये वाटण घालून काही करायचं नाही, घरगुती पद्धतीने एकदम केलेलं आहे। तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर मांदेलीचं आटवण बनवण्यासाठी मी मांदेली स्वच्छ करून धुतलेली आहे। तर आता आपण ज्या पातेल्यामध्ये आपल्याला आटवण बनवायचं आहे ते पातेले घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता डायरेक्ट सगळं ॲड करायचं आहे। तर मी सर्वप्रथम त्याच्यामध्ये मिरची ॲड करणार आहे, त्यानंतर ठेचलेल्या आपल्या ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या, जरा जास्त लसूण घ्यायचं आहे कारण मच्छीचं कालवण आहे। यानंतर हळद, घरचा आगरी मसाला घेणार आहे मी। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम मसाला आणि धणे पावडर टाकणार आहोत। हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर आपण चिंचेचा कोळ घालून घेऊया। तर तुम्हाला जसं पाहिजे तसं आंबट, हे कालवण जरासं आंबट तिखटच असतं, सो मी चिंचेचा कोळ घातलेला आहे। आणि आता हे सगळे जे मसाले आहेत ते आपल्याला एकत्रित करायचे आहेत। तर मी आता हे सगळं एकत्र करून घेते। आता हे मसाले एकत्र करून झाल्यावर आपण जी स्वच्छ धुतलेली मांदेली होती, ज्याला मॅरिनेशन वगैरे काही करायची गरज नाही, डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये ती घालणार आहोत आणि मिक्स करणार आहोत। आता आपल्याला जसं कालवण पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। म्हणजे जरा सुकं पाहिजे आहे की चांगला रस्सा पाहिजे आहे त्याप्रमाणे। नंतर मीठ घालायचं आहे आणि हे जे आहे हे आपल्याला डायरेक्ट गॅसवर उकळायला ठेवायचं आहे। सो मी आता हे पातेलं डायरेक्ट गॅसवर ठेवते। थोडंसं तेल ॲड करायचं आहे आपल्याला आणि मग नंतर आपण ते उकळायला ठेवणार आहोत। बघा, थोडीशी उकळी यायला लागलेली आहे आणि व्यवस्थित उकळी आल्यानंतरच आपल्याला गॅस घालवायचा आहे, कारण की मांदेले जे आहेत ते शिजायला काही जास्त वेळ लागत नाही। सो आता मी हे चांगलं उकळवणार आहे कालवण आणि बघायचं आहे, जर आपल्याला वाटलं की थोडंसं पाणी हवे आहे किंवा तुम्हाला गरजेचं नाही आहे तर त्याप्रमाणे तुम्ही ठेवून ते रस्सा करून घ्यायचा आहे। मांदेलीच्या आटवण म्हणजेच ते जे कालवण केले ते छान उकळले आणि मांदेली देखील शिजलेले आहेत। तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आता आपण हे मस्त गरमागरम मांदेलीचं जे आटवण आहे ते भातासोबत खाणार आहोत किंवा भाकरीसोबत, जसं तुम्हाला हवे तसं तुम्ही खाऊ शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।